एक मोठा शॉट आहे पाणी चालू झालं तर काहीच भेटणार नाही संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटका तेव्हा देवावर अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळत तुम्ही सरकार ज्यादा नाही एकच मिनिट साहेब घर बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे शासनाने आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे आमच्या घरे आम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या घरे आम्हाला मिळालंच पाहिजे शासनाने पिंपरी गावाच्या अतिक्रमण रद्द झालं घर बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे शासनाने आम्हाला न्याय दिलाच पाहिजे घर बांधण्याच्या अगोदर आम्हाला राहायला सोय करायलाच पाहिजे घर बांधण्याच्या अगोदर राहण्याची सोय झालीच पाहिजे आमच्या घरे आम्हाला मिळालंच पाहिजे घर बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे घर बांधण्याचा आदेश रद्द झालाच पाहिजे 8 घरं अतिक्रमणामध्ये सांगतायत मग आम्ही आमच्या घरे पडल्यानंतर आम्ही एवढं लोक कुठे जायचं एका घरामध्ये 6-7 लोक आहेत आमच्या वाड्यावडिलांपासून पिढ्यानपिढ्या आम्ही या गावात राहतोय चला भाऊ आम्ही काय आज म्हणता आज कुठे दुसऱ्या राज्यातून आलो नाही आहेत आमच्या पिढ्यानपिढ्या या गावात आहेत पर्जा वाढली जागा थोडीच वाढणार आहे मग दुसऱ्या जागावर आम्ही घरे बांधून राहणारच ना पण दुसऱ्या जागेवर म्हणजे आमच्या गावातच आम्ही राहतोय चला भाऊ काय आम्ही दुसऱ्याकडून आलेलो नाही आहे आणि आता म्हणताय की अतिक्रम आहे आणि घरे पाडा मग आम्ही एवढं लोक जाणार कुठे आहेत पहिले शासनाने आमचा विचार करायला पाहिजे आम्हाला काहीतरी घरं गुरं काही करायला पाहिजे आणि शासन कुठला तिथं कारखाना आणतोय का चला बा काही धरण आणतोय काय आणतोय आम्हाला पहिले तर सांगायला पाहिजे शासनाने असं आम्ही इथं या जागेवर करतोय म्हणून तुमचे घरं आम्ही पाडतोय शासनाने आम्हाला आमचा विचार करायला पाहिजे ना आम्ही एवढे लोक कुठे जाणार आहेत कोणत्या गावात प्रकरण आहे शासनाने आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे आमच्या घर पाडण्याआधी आम्हाला काहीतरी घरं द्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे ना काय मागणी तुमची आता आमची मागणी एकच आहे आमचे अतिक्रमण निष्कासित केलं पाहिजे सपना विलास पाटील पिंपरी मोंढाळे तर आमच्या गावामध्ये जे अतिक्रमणाचे 308 लोकांचे जे काही प्रश्न जवळजवळ 5 वर्षापासून ह्या गुलाब जगन्नाथ पाटील यांनी जे अंमलात आणलेलं आहे तरी हे 308 लोकांचं आज जरी अतिक्रमण घोषित झालं तरी आमचं गाव उद्ध्वस्त होईल परंतु असं न होता तो अतिक्रमणाचा प्रश्न शासनाने त्वरित थांबवायला पाहिजे अशी पूर्ण 308 लोकांची मागणी आहे जरी याच्यावर विचार जर केला नाही तर 308 लोक हे म्हणजे उपोषणाला बसणार आहेत म्हणजे आमरण उपोषण ते घेणारच आहेत असं ते आम्ही ठरवून घेतलेलं आहे तरी
या गुलाब जगन्नाथने या गोष्टीचा किंवा शासनाने त्वरित याचा विचार करून हे अतिक्रम जागच्या जागी थांबवायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे. यमराज अवचित 20 राणा पिंपरी परगणी उतरा. म्हातारा माणसे 50-60 वर्षापासून आमच्याजवळ जागा आहे. आम्ही तिथे घरी बांधतो. त्या घरी आता आम्हाला आमच्या घरी आमची जागा आम्हालाच पाहिजे. बरखास्त नाही व्हायला पाहिजे. मंगलाबाई सुभाष पाटील. आजी जोरात बोला ना.